रक्तवाहिन्यांवर, त्याप्रमाणे त्याचे दुष्परिणाम आपल्याला इमर्जन्सीमध्ये दिसतात. आणि त्यामुळे हे दोन्ही प्रकारच्या सर्जरी बरेचदा आपल्याला इमर्जन्सी सिच्युएशन मध्येच कराव्या लागतात. गेल्या वर्षात आणि मागच्या 2 महिन्यात आम्ही पर्टिक्युलरली 2 सर्जरी ज्या केल्या आहेत सक्सेसफुली, त्यामध्ये एक एन्युरिझम म्हणजे फुगा झालेला पेशंट होता, 35 वर्षाची महिला होती. एक 34 वर्षाचा डिसेक्शन म्हणजे आतनं नस फाटलेला पेशंट होता, जो इमर्जन्सीमध्ये दोन्ही पायामध्ये ताकद नाही आणि पाय दुखतायत हे कंप्लेंट घेऊन आला होता. बेसिकली तो न्यूरोसर्जनकडे गेला आणि मग तिथे गेल्यावर कळलं की पायात रक्तपुरवठा नाहीये आणि मग सिटी स्कॅन केल्यावर समजलं की त्याची रक्तवाहिनी आतून फाटलेली आहे आणि त्याला हार्ट लंग मशीन असं म्हणतात, ते त्याच्यावर घेतलं. विवेक सर आमच्या इथे आहेत, ते त्या मशीनचं काम बघतात आणि मग हृदय पूर्णपणे थांबवून तो जो काही खराब पार्ट आहे, खराब वॉल आणि खराब रक्तवाहिनी ही पूर्णपणे बदलली जाते. मगाशी जे आधीचा फोटो पुढे जातो. सो हा प्रत्यक्ष त्या पेशंटच्या अॅन्युरिझमचा ऑपरेशन करतानाचा फोटो आहे. हा जो पूर्ण पार्ट आहे हा आम्ही ऑपरेशन दरम्यान बदलला होता. आता याच्यामध्ये फुगा झालेला होता, दुसऱ्या पेशंटमध्ये हीच नस आतून पूर्णपणे. यांचंही आम्ही इमर्जन्सी ऑपरेशन केलं. त्यांचं रक्तपुरवठा, या तिन्ही गोष्टी नव्याने कराव्या लागतात. म्हणजे जे तिन्ही ऑपरेशन वेगवेगळे असतात ते तिन्ही ऑपरेशन एकत्र एकाच वेळी एकाच पेशंटमध्ये